कागल तालुक्यातील यमगी आणि मुरगुड येथे बंद घर हेरून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी तिजोरी फोडत 7.5 लाख रुपये सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यमगे येथील महादेव दत्तात्रय लोकरे यांच्या भाऊबंधांच्या कुटुंबात पुणे येथे लग्न समारंभ असल्यानं सर्व शेजारी लग्नासाठी पुणे येथे गेले होते. दरम्यान लोकरे दाम्पत्य आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. त्यांची मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. घर सलग 2 दिवस बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरट्यांनी घरावर पाळत ठेवून ही चोरी केल्याची चर्चा गावात सुरू आहे. दरम्यान मुरगुड येथील बिद्रीचे MD चौगुले यांच्याही घरी चोरी घडली. चौगुले हे बाहेरगावी गेले होते. त्यांच्या बंगल्यामधील CCTV DVR चोरट्यांनी लंपास केला आणि त्याचबरोबर घरातील सर्व साहित्य विस्करून ठेवलं होतं. यांच्या घरातून अंदाजे 10,000 रोकड लंपास केल्याची माहिती मिळते. दागिने लॉकरमध्ये ठेवल्यामुळे वाचल्याचं चौगुले यांनी सांगितलं. 20 ते 22 जून दरम्यान ही चोरी घडल्याचा अंदाज व्यक्त होतोय. कष्टातून पुढे आलेल्या लोकरे यांच्या घरी अशा प्रकारच्या चोरट्यांनी घरातील लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून सोन्याचे गंठण, चेन, लक्ष्मीहार, चांदीची भांडी व साहित्य असे 60,000चा रोख रक्कम असा एकूण 7,57,000 रुपयांचा ऐवज चोरून नेली आहे. चोरीची माहिती मिळताच लोकरे दाम्पत्य घरी परतले. आयुष्यभर कष्ट करून जमवलेले सोन्याचे दागिने आणि बचतीची रक्कम एका क्षणात नाहीशी झाल्याचं पाहून त्यांना अश्रू अनावर झालेत. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून गावभर हळहळ व्यक्त होते. मुरगुड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. बंद घरावर पाळत ठेवून चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे का, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. मराठी न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवींसह सर्जेराव भाट.